नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राजस्थानातील खाटू श्याम हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। भगवान श्रीकृष्णांचे कलियुगातील स्वरूप म्हणून खाटू श्यामांची देशभरात भक्तिभावानं पूजा केली जाते। याच पार्श्वभूमीवर श्री खाटू श्यामजी सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं तपोवन येथील लिंक रोडवरील गोदावरी लॉन्स इथं श्री खाटू श्यामजी कथेचं आयोजन करण्यात आलंय। हा भक्तिमय कथा महोत्सव 23 जून ते 27 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे। दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत कथा होणार आहे। या कथेदरम्यान खाटू श्यामांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, भक्तीचं महत्त्व आणि आध्यात्मिक संदेश भाविकांना अनुभवता येणार आहे। या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। अब महाराज युधिष्ठिर जी कहते हैं मां जगदम्बा प्रकट हो गई और आपके सुदर्शन को रोक के आप रुक जाइए। इसको अजय होने का आशीर्वाद मैंने दिया है कृष्ण। भगवान श्री कृष्ण ने सुदर्शन को वहां से अंतर ध्यान कर दिया और अंतर ध्यान करने के बाद बाबा ने भगवान श्री कृष्ण ने मां से कहा कि मां आप मुझे बताएं मेरे लिए क्या आदेश है। तो मां मोरबी को कहती है कि बेटा प्रणाम करो भगवान श्री कृष्ण ने ये। तो मोरबी ने भगवान श्री कृष्ण को प्रणाम किया। प्रणाम करके और कहा कि मुझसे जो गलती हुई है उसे क्षमा कर दे आप। तो भगवान कृष्ण ने हाथ जोड़ लिए मोरबी के आगे और कहा कि पुत्री प्रसन्न रहो। तो मां जगदम्बा कहती है कि पुत्री ये आने वाले समय में आपके भावी ससुर नाशिक मध्ये खाटू श्याम बाबाची कथाचं आयोजन करण्यात आलं आहे। कथामध्ये आलेल्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा आणि मराठी ETV9 ला पण धन्यवाद करतो मी। नमस्कार, आज आपण खाटू श्याम महाराजांची कथा 23 ते 27 पर्यंत ठेवलेली आहे आणि उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे। सर्व माझ्या नाशिककरांना माझी एक विनंती राहील, त्यांनी तिकडे जाण्यापेक्षा एकदा तुम्ही इथं गोदावरी लॉन्स टाकळी रोड इथे येऊन सर्वांनी बाबांचं इथं आगमन आहे, तर सर्वांनी इथं येऊन आशीर्वाद घ्या आणि खूप चांगलं काम इथं तपोवन भूमीमध्ये होऊ राहिलेलं आहे। तर सर्वांनी नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। नाशिककर, ये खाटू श्याम जी की कथा श्री 23 तारीख से आरंभ हुई है और 27 तारीख तक चलने वाली है। और ये श्याम कथा पहले त्रंबक में हुई थी, अभी नासिक तपोवन में आयोजन की जा रही है। सभी भक्तों से निवेदन है कि ज्यादा से ज्यादा संख्या में कथा में पधार कर इस कथा का आयोजन का और कथा में आनंद ले। जय श्री श्याम। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।